हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेल. लग्नसराई सुरू आहे आणि वेल्डिंग रिक्वर्स शुगर आर्ट या ठिकाणी कलश हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईक करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात आपण कामाला. पहा फ्रेंड, या पॉईंटला त्यासाठी आपल्याला जे सामान लागणार आहे ते पाहूयात. आपण साहित्य पाहूयात. आपल्याला कलश बनवायचा आहे आणि त्यासाठी साचा लागणार आहे. साचा जो आहे तो खण जो आहे संक्रांतीचा, त्याचा मधोमध 2 भाग करून हा साचा तयार करून घेतलेला आहे. आणि पुढे नारळासाठी आपल्याला मोदकचा साचा लागणार आहे. हा मोदकचा साचा नारळासाठी यूज करायचा आहे आपल्याला. आणि नंतर डेकोरेटसाठी सामान लागणार आहे. हे जे आहे पानं जे आहेत ते घेतलेले आहेत आणि 7 पानं या ठिकाणी घेतलेले आहेत आणि कुंदन घेतलेले आहेत आणि याचाही वापर आपल्याला करायचा आहे. पुठ्ठा आहे हा. आणि नंतर रुखवतासाठी जी शुगर मिळते ती या ठिकाणी घेतलेली आहे. लहान लहान शेपमधली शुगर आहे ही. आणि पाणी लागणार आहे आपल्याला. पाणी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हे भांडे घेतलेले आहेत. काम करताना आपल्याला हे लागणार आहे. आणि स्टार्ट करूयात आपण कामाला. पहा फ्रेंड, स्टार्टिंगला आपल्याला हे जे साहित्य आहे, हे जे भांडं आहे आणि साखर, सुरुवातीला आपण नारळाचं काम घेऊयात. कारण नारळाला सुकण्यासाठी आपल्याला 12 तास ठेवायचं आहे. कडक सुकेपर्यंत हे ठेवायचं आहे नारळ. पहा, या पॉईंटला साखर जी आहे ती घ्यायची आहे आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते फक्त साखर भिजेपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे. प्रत्येक वेळेला मिश्रण तयार करताना पाण्याचं प्रमाण एवढंच ठेवायचं आहे. आणि हे जे आहे हलवत राहायचं आहे एकसारखं. आणि हलवत राहिल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते तयार होत जातं आपलं. एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते साच्यामध्ये भरायचं आहे. लागेल त्या प्रमाणातच हे मिश्रण तयार करून वापरायचं आहे आपल्याला. आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे, कंप्लीट झाले, पूर्ण झालेलं आहे तयार भरण्यासाठी, साच्यामध्ये भरण्यासाठी. पहा, या पॉईंटला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित करूनच आपल्याला पुढचं काम ठरवायचं आहे. हा जो साचा आहे हा मोदकचा साचा आहे आणि याचा वापर आपण कलशवर जो नारळ ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी केलेला आहे. आणि हे जे आहे हे व्यवस्थित पकडूनच हे व्यवस्थित झालेलं आहे आपलं. आणि
या ठिकाणी लॉक व्यवस्थित झालेला आहे. पुढे काम करताना ही जी शुगर आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. हे लूज पडून द्यायचं नाही आपल्याला हे काम करताना. साचा जो आहे तो व्यवस्थित पकडूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. ही जी साखर भरण्याचं जे काम स्टार्ट आहे या पॉइंटला. पहा, आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट आहे, पूर्ण आहे. पुढे हे जे घेतलेलं आहे आपण, हे जे पॅड याच्यावर याचं ठेवायचं आहे. आणि हा जो साचा आहे साच्याची ही जी साईड आहे ही ओपन साईड आहे आपली. आणि व्यवस्थित पाहूनच ते काम करायचं आहे. हळूहळू उघडत जायचं आहे. आणि याला सुकण्यासाठी 12 तास आपण ठेवून देऊयात. आणि नंतर 12 तासानंतर पुढचं काम करूयात. त्याच्या वरचा जो भाग आहे तो 12 तासानंतर पाहूयात आपण. आता हे सुकण्यासाठी ठेवून देऊयात. पहा, या पॉइंटला आपला कलर जो आहे त्याचं काम घेऊयात आपण आत्ता या पॉइंटला. त्यासाठी आपल्याला शुगर ॲड करून घ्यायची आहे. आणि साखरेचं प्रमाण लागेल त्या प्रमाणातच आपल्याला साखर यूज करायची आहे. आणि पाणी जे आहे, पाण्याचं जे प्रमाण आहे ते फक्त साखर भिजेपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे हे तयार करत जायचं आहे. लागेल त्या प्रमाणातच साखर ॲड करत आपल्याला पुढचं काम ठरवायचं आहे. हे एकसारखं हलवत राहिल्यानंतरच हे तयार होत जातं मिश्रण. जोपर्यंत हे तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. आपलं जे मिश्रण आहे ते तयार आहे. पहा, या पॉइंटला व्यवस्थित भरूनच पुढचं काम करायचं आहे आपल्याला. पुढे दुसरा जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे. मिश्रण तयार झाल्यानंतरच व्यवस्थित मिश्रण तयार करूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे.
पाया पॉईंटला दोन्ही पार्ट आपले भरून झालेले आहेत आणि या पॉईंटला हे व्यवस्थित जुळवायचं आहे आपल्याला. हळूहळू पाया पॉईंटला व्यवस्थित करायचं आहे. हे जे आहे आपण आत्ता हे जे काम केलेलं आहे ते व्यवस्थित पकडूनच आपल्याला याच्यामध्ये आणखीन शुगर ॲड करायची आहे आपल्याला. हे न हलवता आपल्याला हे करत राहायचं आहे. पुढे जी प्लेट आपण घेतलेली आहे त्याच्यावर ही अशी ठेवायची आहे आणि हे व्यवस्थित करूनच हळुवारपणे करत जायचं आहे. आणि हळूहळू हा जो साचा आहे तो वेगळा करायचा आहे. हळूहळू ओढायचा आहे बाहेरच्या दिशेनं. तर या पॉईंटला आपलं थोडंसं तुटलेलं आहे. ही जी शुगर आहे ती व्यवस्थित पुन्हा प्रयत्न करूयात आपण. शुगर जी आहे ती घट्ट भरून घ्यायची आहे आपल्याला. या पॉईंटला आपण थोडंसं लूज भरलेलं होतं त्याच्यामुळे तसं झालेलं आहे. या पॉईंटला दाबून शुगर भरायची आहे. हे व्यवस्थित घट्ट पकडूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. लागेल त्या प्रमाणात शुगर वापरलेली आहे, साखर वापरलेली आहे आणि व्यवस्थित प्रमाणात काम झाल्यानंतरच आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. या पॉईंटला हे न हलवता करायचं आहे. या पॉईंटला न हलवता हे जे काम आहे ते न हलवता आपल्याला करायचं आहे. या पॉईंटला साचा जो आहे तो व्यवस्थित बाजूला काढायचा आहे. आणि याला सुकण्यासाठी आपल्याला 7 तास ठेवून द्यायचं आहे. 7 तासानंतर याला पाहूयात आपण. पहा फ्रेंड, या पॉईंटला
नारळाचा वरचा जो चेप आहे तो तयार करायचा आहे आणि त्यासाठी पुठ्ठा यूज करायचा आहे आपल्याला. त्या पॉईंटला पुठ्ठा घेतलेला आहे आणि नारळासाठी मोदकचा साचा आपण वापरलेला आहे. तो साचा पुठ्ठ्यावर ठेवून आखून गोल राऊंडमध्ये आखायचा आहे. ड्रॉ करून घ्यायची आहे लाईन राऊंड शेपमध्ये. पुढे सेंटर पॉईंट काढायचा आहे या वर्तुळाचा. व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे हा वर्तुळ आणि नंतर सेंटर पॉईंट काढून त्रिकोण तयार करायचा आहे आणि त्रिकोण तयार झाल्यानंतर पुढे कट करायचं आहे आपल्याला. आता हे जे काम आहे टाट कंप्लीट करून घेऊयात. या पॉईंटला त्रिकोणाचा शेप या ठिकाणी दिला जात आहे आणि त्रिकोण कंप्लीट झाल्यानंतर हा शेप आपल्याला कट करायचा आहे. पुढे कटिंग झाल्यानंतर पुढे केलो टेपने आपल्याला हे काम कंप्लीट करायचं आहे. या पॉईंटला कटिंगचं काम आपलं कंप्लीट आहे आणि पुढे कटिंग जे आहे ते थोडंसं बाहेरच्या साईडने घेतलेलं आहे. वर्तुळाच्या लाईन ड्रॉ केलेल्या साईडनी वाढीव घेतलेला आहे आणि त्रिकोण कट करायचा आहे आणि पुढे व्यवस्थित त्रिकोण कट झाल्यानंतर पुढे व्यवस्थित एकावर एक ठेवून नारळाचा वरचा जो शेप आहे तो कंप्लीट करायचा आहे आपल्याला. या पॉईंटला त्रिकोण कट केलेला आहे आणि पुढे फोल्ड करायचं आहे आणि केलो टेपने हे चिटकून टाकायचं आहे. पुढे आपला हा जो शेप आहे तो तयार आहे. कंप्लीट आहे आपला हा शेप तयार करून. पहा फ्रेंड, या पॉईंटला केलो टेपने हे चिटकवून घेतलेलं आहे, कंप्लीट करून घेतलेला आहे. हा जो शेप तयार करून घेतलेला आहे तो नारळाचा वरचा शेप तयार आहे आपला. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं स्वस्तिक जे आहे ते तयार आहे, कंप्लीट आहे. आणि हे जे स्वस्तिक आपण पुठ्ठ्यावर आखून घेतलेलं आहे, कट करून व्यवस्थित प्रमाणात कट करून घेतलेलं आहे आणि याच्यावर कुंदन चिटकवून टाकायचे आहेत. रेड शेडचे कुंदन या ठिकाणी चिटकवून घेऊयात आपण आणि डेकोरेटसाठी हे तयार आहे आपलं. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपले 7 हॉर्स 7 तास कंप्लीट आहेत या पॉईंटला. आणि या पॉईंटला हे जे आहे हे थोडंसं सरकवायचं आहे आणि नंतर त्या ठिकाणी सुई घेतलेली आहे. सुईने कोरायचं आहे हे. हा जो आतील भाग आहे तो कोरून काढायचा आहे. जी साखर आहे आतली. सात तासानंतर आपण याला हलवलेला आहे. व्यवस्थित कोरून घ्यायची आहे ही साखर.
होईपर्यंत कोरायचं आहे हे. करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट आहे, पूर्ण आहे, कोरून पूर्ण झालेला आहे. आपला हा जो कलश आहे तो असा झालेला आहे. पुढे त्याचं नारळाचं काम पाहूयात आपण. पहा या पॉइंटला नारळाचे 12 तास कंप्लीट आहेत आपले. 11 हॉर्स कंप्लीट आहे, सॉरी 12 हॉर्स कंप्लीट आहेत. आणि या पॉइंटला हा जो नारळ आहे तो सरकवायचा आहे. पुढे याचा वापर करायचा आहे. आणि नारळाचा वरचा जो भाग आहे त्याच्यासाठी आपण हे जे तयार करून घेतलेलं आहे याचा वापर या ठिकाणी करायचा आहे, या पॉइंटला. आणि हे सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे या पॉइंटला. पहा जी कोरलेली साखर आहे आपण कलश मधली त्याचा वापर करूयात या पॉइंटला. हे जे आहे जो नारळ आहे आपला नारळाचा जो शेप आहे तो तयार आहे या पॉइंटला. यालाही सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कडक व्यवस्थित कडक होईपर्यंत आपल्याला हे सुकवायचं आहे. सुकवण्यासाठी ठेवून देऊयात हा शेप. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपला हा जो नारळ आहे तो तयार आहे, कंप्लीट झालेला आहे. हे सुकून असा झालेला आहे. पुढे याच्यावर काम करायचं आहे. आपला कलशही रेडी आहे. जो कलश आहे तोही कंप्लीट आहे. आता इथून पुढे आपल्याला डेकोरेटचं काम पाहायचं आहे. डेकोरेटसाठी आपण तयारी करून घेतलेलीच आहे. आणि या पॉइंटला पहा, या पॉइंटला हे जे स्वस्तिक आपण तयार करून घेतलेलं आहे ते कंप्लीट आहे आपलं आणि डेकोरेटसाठी. आणि हे जे कुंदन आहेत, एक येलो आणि एक रेड, हे आपल्याला नारळाला पहा या पॉइंटला फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे. आणि सुरुवातीला रेड कुंदन आपल्याला या पॉइंटला चिटकवायचं आहे. त्याच्या खाली नाही येत आहे.
नारळाचं डेकोरेट आपलं कंप्लीट आहे या पॉइंटला. आणि कलशचं डेकोरेट आपल्याला करायचं आहे. कलशसाठी जे स्वस्तिक आपण तयार करून घेतलेलं आहे तेच फक्त डेकोरेटसाठी यूज करायचं आहे आपल्याला. आणि या पॉइंटला हे जे स्वस्तिक आहे ते चिटकवून टाकायचं आहे. फ्रेंड, या पॉइंटला स्वस्तिक जे आहे ते बॅक साईडनी ग्लू लावून घ्यायचं आहे. फॅब्रिक ग्लू या ठिकाणी वापरलेला आहे. हलक्या हाताने या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट आहे. या पॉइंटला पुढे काम करताना हा जो प्रोजेक्ट आहे तो आपला कंप्लीट आहे या पॉइंटला. आणि हे जे पानं आहेत ते याच्यावर ठेवून पाच पानं या ठिकाणी यूज करायचे आहेत आपल्याला. आणि हा जो नारळ आहे तोही तयार आहे आपला. फ्रेंड, या पॉइंटला आपलं जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. भेटूया अशाच नवीन प्रोजेक्टचं. तोपर्यंत बाय. थँक्यू.